नमस्कार मित्रांनो, मी यश स्वागत करतो परत एकदा एका नव्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये जे काही स्टुडंट फर्स्ट इयर बी.कॉमला आहेत त्यांच्यासाठी 30,000 पर्यंतची स्कॉलरशिप घेऊन आलेलो आहे मित्रांनो. याची सर्व क्रायटेरिया वगैरे या व्हिडिओतून आपण डिस्कशन करणार आहे. त्याचबरोबर त्यासाठी लागणारे डॉक्युमेंट्स कोणते-कोणते व त्यासाठी कंडिशन्स कोणते-कोणते आहेत. तर या सर्व कंडिशन्सचा आपण या व्हिडिओमध्ये ब्रीफली डिस्कशन करणार आहे. जर तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपले नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील. तर चला सुरू करूया. तर सर्वात पहिल्यांदा बघू त्यासाठी लागणारे एलिजिबिलिटीचा क्रायटेरिया काय. तर सर्वात पहिल्यांदा जे काही स्टुडंट आहे त्यांचं ॲप्लिकेशन मस्ट बी तामिळनाडू किंवा महाराष्ट्र थ्रू पाहिजे. त्यानंतर स्टुडंट जे आहे आत्ताच बी.कॉमसाठी फर्स्ट इयरमध्ये एनरोल झाले पाहिजे, म्हणजे त्यांचं ॲकॅडमिक इयर जे आहे ते आता 25-26 पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर त्यांनी 10th आणि 12th म्हणजे 10वी आणि 12वीमध्ये त्यांना 60% जास्त मार्क हे मिळाले पाहिजे. त्याचबरोबर त्यांचं फॅमिलीचं इन्कम जे आहे ते 3,60,000पेक्षा कमी असलं पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर जे काही स्टुडंट ह्या कॉलेजमध्ये आहे बघा, ही सर्व कॉलेजची लिस्ट आहे. जर ह्या कॉलेजमध्ये तुम्ही शिकत असाल किंवा या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्ही शिकत असाल तर तुम्हाला या स्कॉलरशिपसाठी अप्लाय करता येणार आहे. ओके. एकदा ही लिस्ट मी पूर्ण दाखवतो तुम्हाला. ठीक आहे. त्यानंतर पुढे बघू, जे काही मुलं जे आहे ते कोटक महिंद्रा लाईफ इन्शुरन्स कंपनीमध्ये कामाला आहे त्यांचे पॅरेंट्स, तर त्यांना या स्कॉलरशिपचा लाभ नाही घेता येणार आहे. ठीक आहे. त्यानंतर बघू, त्यानंतर जर तुमच्या एज्युकेशनमध्ये 1 वर्षाचा गॅप असेल तर तुम्ही या स्कॉलरशिपला अप्लाय करू शकता. पण जर जास्त 1 वर्षापेक्षा जर जास्त तुम्ही गॅप घेतला असेल तर तुम्हाला या स्कॉलरशिपला अप्लाय नाही करता येणार आहे. यामध्ये त्याचे बेनिफिट्स बघू काय काय आहे. तर ह्यामध्ये तुमचा जे काही स्कॉलरशिप आहे ती तुम्हाला 30,000 रुपये येत जाणार आहे वर्षाला. म्हणजे प्रत्येक वर्षी तुम्हाला 30,000 रुपये येणार आहे. असे तुमचा कोर्स कंप्लीट होईपर्यंत म्हणजे 3 वर्षापर्यंत तुम्हाला 30,000 रुपये हे येत असणार आहे मित्रांनो. त्यानंतर यासाठी डॉक्युमेंट्स बघू काय काय लागणार आहे. तर यासाठी डॉक्युमेंट्स लागणार तुमचं 10वी आणि 12वीचं मार्कशीट. त्याचबरोबर तुमचं एखादं गव्हर्नमेंटचं प्रूफ म्हणजे तुमचं आधार कार्ड, वोटर आय डी किंवा ड्रायव्हिंग लायसन्स किंवा पॅन कार्ड यामधलं कोणतं एक डॉक्युमेंट लागणार आहे. त्यानंतर अकॅडमिक प्रूफमध्ये तुम्हाला तुमचं फी रिसिप्ट किंवा ॲडमिट लेटर पाहिजे, जे की ॲडमिशन लेटर तुम्हाला कॉलेज थ्रू मिळत असतं. त्यानंतर तुमचं स्टुडंटचं आय डी कार्ड, त्याचबरोबर कॉलेजचं बोनाफाईड पाहिजे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा एखादा इन्कम प्रूफ पाहिजे, यामध्ये कोणता पण तुमचा इन्कम प्रूफ असेल तर चालणार आहे मित्रांनो. त्यानंतर तुमच्या फॅमिलीमधलं कोणाच तरी बँकेचं अकाउंट डिटेल पाहिजे. मित्रांनो तुमच्या वडील, फादर किंवा तुमचे रिलेटिव्ह यांच्यापैकी कोणाचं पण बँकेचं डिटेल दिलं तरी चालणार आहे, तुमचं स्वतःचं नको आहे. ठीक आहे. त्यानंतर तुमचा एखादा पासपोर्ट साईज फोटो पाहिजे. त्याचबरोबर तुमची जी काय कॉलेजची फी रिसिप्ट आहे, म्हणजे तुमच्या कोर्ससाठी टोटल किती फीज लागणार आहे ही सर्व रिसिप्टवरती येत असते. तुम्हाला तो डॉक्युमेंट कॉलेजमध्ये मिळून जाईल, ते एक पाहिजे असतं मित्रांनो. आणि ह्या स्कॉलरशिपसाठी डेडलाईन असणार आहे ती म्हणजे 22 सप्टेंबर 2025. 22 सप्टेंबर 2025पर्यंत जर तुम्ही या स्कॉलरशिपला अर्ज केला तर तुम्हाला या स्कॉलरशिपचा लाभ 100% घेता येणार आहे मित्रांनो. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. धन्यवाद.